कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई दमली असशील ना? हो ग, किती काम करतेस ग तू, म्हणजे स्वतःला अक्षरशः कामात वाहून घेतलंस। पण तुझा मुलगा निसटून गेला तुझ्या हातातून। आता काय झालं? आशू शिवाकडे गेलाय। हो, पण आता मुक्काम विसर्जनापर्यंत वाढलाय। काही बोलायचं नाहीये तुला याच्यावर? माहितीये मला ग, मग एवढी शांत कशी काय बसू शकतेस तू? आई, तू शांत आहेस, पण तुझ्या चेहऱ्यावरून मला सगळं स्पष्ट जाणवतंय की तुला हे अजिबात पटलेलं नाहीये। आणि म्हणून जर तू काहीच नाही बोलायचं असं ठरवलं असशील ना, तर तुला माहितीये याचे परिणाम काय होतील। आशू आपल्या हातातून कायमचा निसटून जाईल आई। सणासुदीला तू त्याला पाठवलंस तिकडे राहायला, पण तो तिकडे ते घर सांभाळायला लागलाय। आई, तुला कळतंय ना ती शिवा काय करतेय ते? ती आशूला आपल्यापासून दूर नेतीये। हाय अगं आशू, आधी प्रत्येक गोष्ट तुला सांगायचं, म्हणजे त्याच्या आयुष्यात काय चालू आहे ना हे सगळं तुला माहिती असायचं। पण आता त्याला काहीही फरक पडत नाहीये। तू घरी त्याची वाट बघतीयस, काही वाटत नाहीये त्याला। आई, मला याचंच वाईट वाटतंय की तू याच्यासाठी काहीच करत नाहीयेस, साधे प्रयत्न सुद्धा तू करत नाहीयेस। कीर्ती, बस। तुला असं का वाटतंय की मी काहीच करत नाहीये? काय केलंयस मग तू? थांब, बघ बघ काय आहे? अगं बघ बघ जरा उघडून। आशू आणि शिवाचे डिवोर्स पेपर्स आहे। बघ, शिवाने सही सुद्धा केली आहे त्याच्यावर। आई, आई, मी याचा विचार सुद्धा केला नव्हता ग। तू किती कमाल आहेस, आणि कधी केलंस हे? आता आशूने याच्यावर सही केली की ती मुलगी या घराच्या बाहेर जाईल। कीर्ती, मला माझ्या मुलाची, या घराची खूप काळजी आहे, त्यामुळे असं म्हणू नकोस मी काही केलंच नाही। आई अगं सॉरी ना, मी सॉरी म्हणते ना तुला, पण मला एक कळत नाही, तिने या पेपर्सवर साईन केली आहे ना, मग आशूची साईन घे आणि हकलवून लाव ना तिला या घरातून। कशाला ठेवली आहेस? अगं शिवा अक्षरशः पाया पडली माझ्या, म्हणाली मला 6 महिने द्या, या 6 महिन्यात मी तुमचं मन जिंकेन, एवढंच नाही तुम्हाला माझ्या प्रेमात पाडेन, असं म्हणणं आहे तिचं। हे तर अजिबात शक्य नाहीये, आणि मी ते होऊ देणार नाही। गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया। काय अशोक, वस्तीत येऊन कसं काय वाटलं? फार कमाल वाटलं, म्हणजे एकदम प्रसन्न वाटलं, आहे का नाही? मग वस्तीतला गणपती उत्सव असाच असतोय, माहितीये का तुला? जीजूंना वस्तीत वीरू जीजू म्हणून ओळखतायत। बरोबर। आजी, तुम्हाला कालचं नाटक कसं वाटलं? कसं वाटलं? अरे एकदम भारी, काय ऍक्टर आहे आमचा आशू। मी काय म्हणते आशू, ते काय ते चॅनल बिनल आहेत बघ काहीतरी, त्यांच्या सिरियल असतात का नाही, ते एखाद्या सिरियल मध्ये काम कर की। मला नाही ते जमत, ऍक्टिंग बिक्टिंग त्याच्यात जमायचं काय असतंय? जे इथं करतोयस का नाही ते तिथंच जाऊन कॅमेऱ्याच्या समोर करायचं, आणखी काय असतंय वेगळं? आजी आजी
त्याला हे सगळं येत असलं तरी अजयसारखा डान्स येत नाही. काहीच येत नाही माझं उगाच काही. बरं तुमचं चालू दे, मी नाश्त्याचं बघते. मी पण येते, थांब. चंदन हा चल इथून. काय झालं? दिव्या काय झालं? ते काय झालं काय विचारतोयस? बघितलं नाही कोण आहे तिथे? हो बघितलं, ऍक्च्युली मी पण बघून खूप शॉक झालो. ही तुझी बहीण आहे ना, तिचं आणि शिवाचं आणि आशूचं लग्न झालंय. बघितलंस कसं मानाने वागवत आहेत माझ्या घरचे त्यांना, आणि ते दोघं पण खुश आहेत. नाही मी नाही जाणार त्या घरात. दिव्या असं काय करते? तेवढ्यासाठी तर आपण आलो होतो ना. हा मम्मी असं जाणार आहे का त्यांच्या समोर? चांगली तर दिसतीयस राणी. चांगलं दिसणं काय असतं ना हे शिवाला विचार. पैशात लोळती ती, आणि तुझ्या वडिलांकडे इतके पैसे असून पण मी त्या गावात शेण सारवत बसली होती. किती भारी दिसतीये ती. आशूच्या आलिशान गाडीतून आली असेल ना, आणि मी आली आहे कुठल्या तरी टेम्पोत बसून. नाही, मी जर अशी गेले ना सगळ्यांसमोर तर सगळे म्हणतील की मी वाट लावून घेतलीये, स्वतःची वाटोळ केलंय. काय बोलतीयस दिव्या? माझ्याशी लग्न करून तुझी वाट लागली? नाही अरे, पण हालत बघ आपली. मी तुझ्यासाठी त्याला सोडलं, सो तुझं पण भारी दिसणं गरजेचं आहे त्याच्या समोर आणि सगळ्यांसमोर. ठीक आहे, मी काय म्हणतो, आपण जाऊ तिकडे आणि जरा आपल्या परीने त्यांना बोलबच्चन देऊ की मस्त. म्हणजे त्यांना सांगू की आपण असेच राहतो. मी तुला बोललो तो बघ, साधं राहणीमान, उच्च विचारसरणी. काय सांगण्यापेक्षा दिसणं महत्वाचं. तू खरंच इतका श्रीमंत आणि तुझ्याकडे सगळं आहे ना, सो आपण हे त्यांना दाखवायला हवं. आपण तसंच जाऊयात ना त्यांच्या समोर. पण मग चंदन, माझ्या इज्जतीचा सवाल. या पण माझ्या घरचे काय म्हणतील? चंदन, मी तुझ्यासाठी माझं घर सोडलंय, आशूचं घर सोडलंय, आणि तू एक गोष्ट करू शकत नाहीयेस माझ्यासाठी? या तू नाही, मला माहिती नाही. मी आता सुधाकडे जातीये. तुला काय जुगाड करायचंय तो कर, पण आज आपण माझ्या घरी जाणार, आणि असं जाणार की सगळे बघत बसले पाहिजे. त्यांच्या गाडीपेक्षा भारी गाडी आपल्याकडे असायला हवी, त्यांच्यापेक्षा भारी कपडे आपले असायला हवे. ही वस्ती ना वेडी झाली पाहिजे, सगळ्यांनी बघत राहायला पाहिजे आपल्याकडे. आता मी घरी जाणार ना चंदन, थाटात जाणार. अगं ऐक, मी काय म्हणतो. अरे यार, वस्तीत आलो आणि हे काय घडलं? गेली ही चिडून. काय करू आता? एवढे पैसे होते ते सगळे प्रवासात संपले. काय करू काय करू? येस, हॅलो. हॅलो मॅडम, कशा आहात? नाही, बऱ्याच असणार म्हणा. शेवटी काय, साक्षात कुबेराच्या कन्या आपण. तुला सांगितलं ना एकदा मला फोन करायचा नाही म्हणून, मग तू कशाला फोन करतोस? अहो, तुमच्या खुशालीसाठी म्हणून केला मॅडम. शपथ, फोन कट, इगो हर्ट. हिला असं नाही समजणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.